युअर कॅश आपण मगाशी बघितलं त्या डायग्राम मध्ये. इट इज अ रिपिटेशन फॉर यू. द डेटर डेज म्हणजे अकाउंट रिसिवेबल. डेटर डेज कसं काढायचं याचा फॉर्म्युला इकडे दिलेला आहे. 30 डेज असेल तर चांगली गोष्ट आहे. अबाव 60 इट्स अ बिग नो. अबाव 60 आहे का कोणी? का बरं तुम्ही अबाव 60 आहात? माझा हा प्रश्न असेल. वाय आर यू अबाव 60? तर माईक घ्या हातात. वाय आर यू अलाउिंग युअर कस्टमर टू पे और डिले युअर पेमेंट्स? 70%. हो. मला सांग पहिलं तर सांग तुझं टर्म्स काय आहेत. एक मिनिट ह्याच्याकडे माहितीने बोला. कस्टमरची रिक्वायरमेंट आहे. नाही, कस्टमरचे आणि तुमचे टर्म्स काय आहेत? 60 डेज आहेत. 60 डेज. हो. सो अबाव 60 नॅचरली जाणार आहे, पण Naturally. 60चं किती होतात? 80-90 होतात. सो वाय इट इज हॅपनिंग सो? तुला नेक्स्ट वीक मध्ये का नाही मिळत आहे? 65 डेज मध्ये का नाही होत ते? रेग्युलर फॉलोअप तो असतो, पण मग जास्त रिजिड फॉलोअप केला तर कस्टमर लूज होण्याचे चान्सेस वाटतात. काय बिझनेस मॉडेल काय आहे तुमचं? मॅन्युफॅक्चरिंग आहे. मॅन्युफॅक्चरिंग. हो. कस्टमर कोण आहे? म्हणजे मला नाव नको आहे, हां. पण इन्स्टिट्यूशन आहे का म्हणजे B2B वाला आहे? इंडस्ट्रीज Industry मॅन्युफॅक्चरर्स आहे. आहे. मॅन्युफॅक्चरर्स आहेत. यू आर इन MSME? येस येस. मग MSME ला किती असायला पाहिजे पेमेंट टर्म्स? गव्हर्नमेंट किती सांगतं? 45 डेज. 45. वाय कांट यू रिनिगोशिएट युअर टर्म्स फर्स्ट? ओके. So are you positioned to renegotiate it? या आय कॅन So renegotiate. first of all, renegotiate it for 45 days. Then you will reach 56 or 60 days. कारण there is a payment cycleचा तो पण एक वेळ असतो म्हणून पेमेंट प्रोसेसचा. सो हे करता येईल का? करता येईल का? सो दॅट डिसिजन कॅन बी टेकन. येस येस. सो वी विल लिव्ह दॅट. पार्क करा आता, पण आपण तो शेवटी डिसिजन घेऊ. अजून कोण आहे 60 डेजच्या वरती? सर आता बिंग अ ट्रेडर आमची व्हॅल्यू ॲडिशन कमी असते. एक मिनिट, पहिली गोष्ट बिईंग अ ट्रेडर नको. बिईंग अ ट्रेडर असं पाहिजे. येस. ओके. बिंग अ ट्रेडर. बिईंग अ ट्रेडर म्हणजे काय? अरे सगळ्यांनीच मारलेला दिसतोय. आता ऍक्च्युली टू बी ऑनेस्ट पोझिशन तशीच आहे. कारण आता सपोज मी एखादा मटेरियल सप्लाय करतोय तर कॉम्पिटिटर तर असतोच. प्रत्येक ब्रँड म्हणजे सेम ब्रँडचा तुला दुसरा. काय म्हणायचंय? ज्यांना 60 डेजच्या खाली म्हणजे त्यांना कॉम्पिटिटर नाहीये? अभिजित इकडे लक्ष दे. त्यांची सिच्युएशन काय मला माहिती. मी माझी पोझिशन सांगू शकतो सर. मी जो ब्रँड सप्लाय करतोय तो दुसरा सप्लाय करायला तयार आहे. आणि पेमेंट टर्म आमची 60 डेज आहेच. पण ते 45 तुम्ही म्हणतात MSME, पण आम्ही ज्यांना मटेरियल सप्लाय करतो ते आमच्यापेक्षा म्हणजे आपण म्हणू की 50% आर बिगर दॅन अस, म्हणजे इंडस्ट्री आपण म्हणू. आणि काही 50% कस्टमर असे जे आमच्यापेक्षा आपण म्हणू की म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणू किंवा ऑर एनी अदर आपण म्हणू ट्रेडर म्हणू, विच इज नॉट आपण कसं सांगू की फायनान्शियली इंडस्ट्री इज बेटर. म्हणजे आता मी सपोज एकदा उदाहरण दिलं, महिंद्राला दिलं, विच इज बिगर कंपनी दॅन मी. पण एक जो ट्रेडर आहे दुसरा, जो माझ्याकडून घेऊन परत पुढे विकतोय, तर तो तर माझ्यापेक्षा एक आपण म्हणू की एक स्टेप डाऊन आपण म्हणू. मग त्याचं पण मग कसं आहे, तर मला तर तो बिझनेस तर देतोय. सो महिंद्रा वेळच्या वेळी देते. हा, महिंद्रा देत. मग असेच का नाही कस्टमर बघत? नाशिक छोटं आहे. नाशिकमध्येच राहायचंय का? नाही तसं नाही, पण बिंग आता मी नाशिकमध्ये माझं एक्सपान्शन म्हणजे वाढवतोच आहेच, पण असतं नाशिक. डू यू वॉन्ट टू एक्सपांड मोर अँड स्टिक युअर कॅश विथ द कस्टमर? कारण तू एक्सपांड झाल्यावर आजच्यापेक्षा जास्त कॅश अडकेल. ती पोझिशन आहे आज. मग डिसिजन काय तुझं? अजून त्याच्यावर सोल्युशन तर काही काढलेलं नाही. सो हे लक्षात घ्या की तुम्ही जर आत्ताच ज्या स्थितीत आहात, ज्या साईजमध्ये आहात आणि 60 डेज अँड अबव आहात, तर इथेच जर तुम्ही आत्ता काही ॲक्शन्स घेतले तर ज्यावेळेस तुमचा याच्यापेक्षा 10x होईल, 5x होईल, त्यावेळेस जास्त कॅश अडकेल. सो यू विल बी इन अ बिगर प्रॉब्लेम. आजच सोल्युशन काढता आलं तर जास्त उत्तम. अजून कोण आहे 60 मध्ये? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कोण आहे 60 मध्ये? B2B का बरं आहे?
त्याच्यानंतर तू अभिजित, तोपर्यंत माईक गोळा हे कर. काही OMS कस्टमर आहेत जे रेग्युलर बेसिसवरती मटेरियल आमच्याकडनं प्रोक्युअर करतात. आता काय आहे की रेग्युलर कस्टमर आहेत, खूप वर्षांचा व्यवहार आहे. फॉर द सेक So ऑफ त्यांच्यासाठी तुम्ही नवीन आहात का? नाही, त्यांच्यासाठी पण ते खूप वर्षाचा व्यवहार आहे ना. हो नाही, Okay. बट म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग इन माय केस की आम्ही सपोज त्याला जानेवारीत मटेरियल दिले, फेब्रुवारीत दिले, मार्चमध्ये दिले, देन वी गेट द पेमेंट. आम्हाला दर महिन्याला पे आउट्स येतात, बट ते सपोज मला एप्रिलमध्ये पे आउट येते, ते जानेवारीचं येते. द सर्कल इज गोइंग ऑन. म्हणजे मला तो पे आउट्स हा इश्यू नाही होते. सुरुवातीला एकदा काही ते जे काही हे झालंय, आता काय होतं की मंथली पेमेंट्सच्या याच्यामध्ये सायकलमध्ये जेवढे महिन्याचं बिलिंग होतं तेवढे ते पैसे पाठवतात. जसं आत्ता कुणीतरी सांगितलं की बा इट लुक्स रूड किंवा थोडंसं एक वरी असते मागायला. त्यांना हेही म्हणता येऊ शकतं की 30 दिवस म्हणजे 3 महिन्याचे पैसे एकत्र द्या, पण मग तो एक थोडा हे असतं की इतक्या वर्षाचा व्यवसाय आहे किंवा थोडे एक ते थ्रेट असते, तर त्यामुळे असं आहे. सो यू आर चुझिंग नॉट टू गेट आवर पेमेंट डिलेड, बरोबर ना? हा नाही, इट इज वाय युअर चॉईस. या इट इज माय चॉईस, बट माय कॅश फ्लो इज रनिंग बिकॉज आय एम गेटिंग पे आउट एव्हरी मंथ. दॅट इज जस्टिफिकेशन. पण इट इज युअर चॉईस दॅट यू हॅव डिसाइडेड दॅट आय विल गेट अ डिलेड पेमेंट. हा या आय हॅव ॲक्सेप्टेड दॅट. व्हेरी ट्रू. सो आर यू सॅटिस्फाईड विथ इट? Not satisfied, but आर यू हॅपी? no, sir. I'm not happy. My money सो is व्हॉट stuck आर यू up. डुईंग अबाउट दॅट? Looking for another customers who can वाय pay me त्या early. कस्टमरशी काय प्रॉब्लेम आहे? I have not. आपल्याला लगेच अल्टरनेटिव्ह का बघायचं आहे? तो कस्टमर पण देऊ शकतो, तर तो नाही म्हणलाय का देणार? असं नाही म्हटले नाहीयेत, पण आता काय आलं की ती सायकल बसली आहे किंवा हा दर महिन्याला पे आउट येतात, आमचे लोक पाठवतात. हा त्याला हे 2% मागचे बाकी आहेत. डिस्काउंट दिला तर देईल का लवकर? नाही, डिस्काउंट असं म्हणजे मी जस्ट ऑप्शन विचारतोय. नाही, असं नाही, म्हणजे आय डोंट नो, आजपर्यंत कधी बोललो नाही असं त्यांच्या. तुम्ही किती दिवसांनी पेमेंट येते त्याचं? 90 दिवसांनी ना? हो. सो ऑलरेडी तुम्ही 6% डिस्काउंट दिलेलं आहे त्याला. ओके. 5% धरा. तुमचा बँकर अजून स्वस्त असेल तर 4%. तो डिस्काउंट दिलेला आहे तुम्ही ऑलरेडी. ओके. तो फक्त बँकेत भरताय, त्याच्याकडे नाही. हा, येस. पण रोटेशन वाढवण्यात it is not about, see, what you are saying, if you are delayed, your customer is delaying the payment, that means you are financing the customer. So are you that cash strong to finance the customer? असेल तर ती स्ट्रॅटेजी असते बाय द वे. इफ यू आर कॅश स्ट्रॉंग, इफ यू आर कॅश मध्ये स्ट्रॉंग कंपनी असाल तर यू कॅन फायनान्स द कस्टमर अँड गेट द ऑर्डर्स. दॅट्स अ स्ट्रॅटेजी. टेल हिम आय विल पे मी आफ्टर 180 days. इफ यू आर कॅश स्ट्रॉंग. पण तुम्ही 180 म्हणजे काय, त्या स्वस्तात देणार नाही, तुम्ही मागतच देणार नाही, पण त्याला फायनान्सिंग तुमच्याकडे. दॅट्स अ डिफरंट स्ट्रॅटेजी ऑल पुट टुगेदर. तुम्ही त्यात नाही आहात, बरोबर? सो यू हॅव टू रिनिगोशिएट, बट ब्रिंग इट डाऊन टू लेस दॅन 60 days. प्रत्येकाचा हा एक गोल ठेवाच तुम्ही. या 6 महिन्यात तुम्हाला कस्टमर्सला 60 दिवसाच्या खाली कसं आणता येईल. तुमची प्रॉफिटेबिलिटी, बिकॉज द रोटेशन, एकदा तुम्ही बघितलं कॅश सायकल, शेवटचा पार्ट काय होता, वेन यू गेट पेड, ते डायरेक्ट इकडे येतं. किपिंग ऑल थिंग्स कॉन्स्टंट, ऑल अदर थिंग्स कॉन्स्टंट, तुम्ही इकडे येता. ठीक आहे. पुढे कुठे तुम्ही अडकता अजून? इन्व्हेंटरी डेज, द थिंग विच इज इन आवर कंट्रोल. हाऊ डू यू कॅल्क्युलेट दॅट? मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मला सांगा, 30 days पेक्षा जास्त इन्व्हेंटरी कोणी आहे का आत्ता इथे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये? 30 days, 30 days मध्ये 30 days खाली आणण्यासाठी काय करता येईल? इज इट बेनिफिशियल इफ यू ब्रिंग इट डाऊन? नाव इट इज नॉट अबाउट यू आर नॉट कॅश रिच और नथिंग अबाउट इट, बट जस्ट ब्रिंगिंग दॅट OCC कमी करण्यासाठी. OCC कमी केली की प्रॉफिटेबिलिटी वाढते, प्रॉफिट्स वाढतात. काय एवढं टेन्स का दिसतोय?
कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे काय म्हणता येईल त्याला? हा म्हणजे प्रॉफिट न ऍड करता जे हा म्हणजे तुझ्या मार्जिन ज्या कॉस्ट ब्रेकअपमध्ये तू मार्जिन जिथे ऍड करतो ना त्याच्या आधीची जी आहे. सो इट कंटेन्स रॉ मटेरियल, इट कंटेन्स युअर कन्व्हर्जन, व्हॅल्यू ॲडिशन त्यात आलेलं आहे तसं. इन्व्हेंटरी डेज 30 डेजच्या पेक्षा खाली आणू शकाल का? कोण कोण होतं 30 डेजमध्ये? आणता येईल का? कस्टमर कोण आहे? कॉर्पोरेट आहे ना, तो स्टॉक करायला लावतोय का? बोल. See, if you are importing something, right, if you are importing something, so there are some limitations for importing. कारण तुला तेवढं बफर पण ठेवावं लागतं. लीड टाईम, ज्याचा सप्लायरचा लीड टाईम जास्त जास्त आहे. त्याची इन्व्हेंटरी वाढते. मॅक्सिमम रॉ मटेरियल्स आर इम्पोर्ट्स. So there you are, the inventory is not in your control. पण तुझा तो प्रॉब्लेम असेल तर इट इज नॉट इन आवर कंट्रोल. कारण एमओक्यू आला, त्याचा लीड टाईम आला, हे सगळं सगळं येतं. सो दिस इज वेअर युअर कॅश गेट स्टक. अँड द थर्ड इज क्रेडिटर्स. सो क्रेडिटर्स पण असे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. खास करून जे प्रिन्सिपल्स तुमचे जे असतील, ट्रेडर्सला हे लागू होतं. प्रिन्सिपल्स तुम्हाला ॲडव्हान्सवरच घेतात, म्हणजे ॲडव्हान्स घेतात आणि तरच माल देतात, बरोबर आहे. सो तिथे ही केस येऊ शकते. वेअर स्टील आय वुड से यू डोंट हॅव कंट्रोल. सो आपण एक छोटासा एक्सरसाइज करूया की तुम्ही कॅन यू मॅप युअर कॅश सायकल. कुठं अडकलेत एवढे तर बघू, त्याच्यावर काय सोल्युशन करायचे नंतर बघू. काय काढलं का? काही मिळालं का? गबाड मिळालं का? काही या एक्सरसाइज मधनं काही गबाड मिळालंय का? बरं, एका टेबलवर एक प्रश्न होता, ऐका. एका टेबलवर आता मला विचारलं की आपण मगाशी बघितलं ओनर्स फंड, ओनर्स इक्विटी किंवा फंड जेव्हा म्हणतो, तर मला सांगा की ओनरनी कंपनीत जास्त इन्व्हेस्ट केले पाहिजे का बँकेकडनं घेतले पाहिजे? विच इज द चीपर मनी? सो ओनर्स मनी म्हणताय कोणी, बरेच जण बँक म्हणतात. ओनर्स मनी कोण कोण म्हणते सांगा, जरा हात वर करा. तुम्हाला बँक का ओनर? ओके, समजलं. बर, का बरं ओनर्स मनी का बरं? नंतर तुमच्याकडे माईक घ्या तोपर्यंत. वाय डू यू से दॅट ओनर्स मनी म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले पाहिजेत रादर दॅन बँक? हॅलो. मी मगाशी प्रपोर्शन पण दाखवलं, 5,000 15,000. सो तुमचं म्हणणं आहे 15,000 ओनर्स पाहिजे, 5,000 बँकेकडनं घेतले तर चालतील का? बँकेकडनं घ्यायचीच नाही? नाही, आयडियली आय फील की स्वतः टाकलेले बरे, कारण आपण बँकेला ॲज इट इज इंटरेस्ट भरणार आहे आणि इट इज अ लॉंग टर्म लोन दॅट वी आर टेकिंग. सो डोक्यावर लायबिलिटी असते. येस सर. बरं, ओके. अजून तुमचं काय म्हणणं आहे? का बरं ओनर्स फंड? सर, माझं असं म्हणणं आहे की स्वतःकडे जर पैसे असतील तर बँकेकडून घ्यायची काय गरज आहे? स्वतःकडे जर पैसे असतील तर बँकेकडून घ्यायची काय गरज आहे? सर याच्याकडे जर बघायचं आपण उदाहरणात बघितलं, त्याच्याकडे जर 20,000 असते तर त्यांनी बँकेकडनं नसते घेतले का? माझ्या हिशोबाने तरी गरज नाही. का त्यांनी बँकेकडनं त्याच्यावरती 60 घेऊन 80,000चा बिझनेस टाकला असता? तसं करू शकतो, पण ज्या हिशोबाने आम्ही आजपर्यंत काम करत आलो
स्वतःचे पैसे वापरूनच आम्ही काम केलं. स्वतःचे पैसे वापरून तुम्ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड आहे का प्रोप्रायटरी? Proprietorship. प्रोप्रायटरी. ओके. अजून कोण म्हणते का बरं स्वतःचे पैसे का? सर म्हणजे आता तुमचं जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फिक्स आहे, म्हणजे सपोज 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि यू हॅव 100 रुपीज इन युअर पॉकेट. तुम्ही भले बँक करून तुम्ही इंटरेस्ट एक एक्सपेन्स म्हणून टाकत असाल, पण तो एक्सपेन्सचा पण एक सर्टन अमाऊंटच तुम्हाला आपण काय म्हणू इन्कम टॅक्स म्हणून तो बेनिफिट मिळतोय. सो मला पण सांगा शेवटी की जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करताय किंवा बिझनेसमध्ये आता इन्व्हेस्ट करण्याला सुरू करताय तर तुमचं पोटेन्शियल तुम्हाला माहिती असतं का? डिपेंड्स कॅल्क्युलेशन डिपेंड्स ऑन व्हॉट? तुमचा प्लॅन किती हे solid मला आहे. पण सांग, मला माझं पोटेन्शियल किती कळेल मला जर फॉर्म्युला असेल तर. फॉर्म्युला तर नाहीये पण सो मग पोटेन्शियल माहित नाही आपल्याला हा. किती वाढू शकतो. आणि माझ्याकडे 100 रुपये आहेत, आता तू जसं म्हणतोय 100 रुपये तुझ्याकडे किंवा माझ्याकडे, तर मी 100 रुपयाचाच धंदा करावा का? का 100 वर मला जर 300 मिळत असतील बँकेकडनं तर 300 घेऊन 400चा धंदा करावा? 400चा धंदा तुमच्याकडे असेल तर तेच म्हणतो ना, पोटेन्शियल माहित नाहीये ना आपल्याला. पोटेन्शियल माहिती नाही. जर पोटेन्शियल माहित असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही प्लांट सेटअप करताय, सो यू नो की याला 100 करोड लागणार आहे आणि माझ्याकडे खिशात आहेत फॉर एक्झाम्पल, आणि माझ्याकडे अजून एक्सेस पण पैसे पडलेले की जे असं असतं का? पण जेवढ्याचा धंदा करायचा तेवढे पैसे आपल्या खिशात असतात. सो प्रॅक्टिकली काहीतरी बोलूया आपण. प्रॅक्टिकली पॉसिबल, प्रॅक्टिकल इज डिफरंट. पण आपण काय बोललो की खर्च कोणात कमी. किती किती लोक आहेत की सर्व्हिस मधनं बिझनेसमध्ये आलेले आहेत इथं? होते का तेव्हा सर्व्हिसचे प्रॉव्हिडंट फंडमध्ये तेवढा पैसे होते का तेव्हा? हां, म्हणजे आपल्याला बिझनेसची रिॲलिटी अशी आहे की आपल्याला जेवढ्याचा बिझनेस करायचा असतो, जेवढ्याचं ते स्वप्न असतं ते आपल्या खिशापेक्षा मोठं असतं. ॲम आय राईट? सो प्रश्न हा आहे की जर तसं आहे तर मग स्वतःचेच पैसे टाकले पाहिजेत का बँकेकडनं घेतले पाहिजेत, हा प्रश्न होता. ज्यांचं म्हणणं आहे की ओनर्स फंड पाहिजे, जसं त्यांनी पण सांगितलं की ओनर्स फंड पाहिजे का, तर बँकेला इंटरेस्ट भरावा लागतो ना. सो मला आता सांगा की कंपनीच्या दृष्टीने कुठला फंड, त्याच्याकडे 2 चॉईसेस आहेत कंपनीला, बँकेकडनं घ्यायचे का ओनरकडनं घ्यायचे, कारण दोन्ही लायबिलिटीमध्ये येतात. आपण बघितलं दोन्ही लायबिलिटीजमध्ये येतात. तर कंपनीने काय चूज केलं पाहिजे? कुठला 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 फंड किंवा कुठलं मनी चीपर आहे? हा, ज्याला काय मला सांगा ना, मला एक सांगा, ॲज अ मालक तुम्ही त्या कंपनीकडनं किती एक्सपेक्ट करणार रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट? बँकेपेक्षा कमी अपेक्षा आहे का तुम्हाला? म्हणजे बँक 10% कमवणार किंवा 10 किंवा 12% म्हणू आपण, ती इंटरेस्ट कमवणार, अर्थात 10-12% कमवणार. जे पैसे दिलेत त्यांनी त्या कंपनीला त्याच्यावर आपण 12%च्या हिशोबाने बघूया, 12% कमवणार. तर मालकाची अपेक्षा किती असायला पाहिजे त्या कंपनीकडनं? 30%. पण 12%पेक्षा कमी नाही ना, नक्की 12%पेक्षा कमी नाही जाणार. म्हणजे त्या कंपनीसाठी कोण महाग आहे? सो ओनर्स फंड जास्त असणं चुकीचं आहे ना कंपनीत. सोल ओनर असू दे, हरकत नाही. जर त्या कंपनीला फंड्सचे 2 चॉईसेस दिले की तुला बँकेकडनं घ्यायचंय का तुला मालकाकडनं घ्यायचंय, आणि मालकाला अपेक्षा बँकेपेक्षा जास्त आहे रिटर्न मिळण्याचे, तर त्या कंपनीसाठी कुठला फंड स्वस्त आहे? फक्त आपल्याला ते जमत नाही. काही लोक करतात की बँकेकडनं 100% घेतात, मालकाकडनं काही घेत नाही, पण आपल्याला 25% भरावे लागतात. सो हे आधी पटतंय का? इफ यू आर ऑन अ ग्रोईंग स्टेज, आणि तुम्ही इथे आहात म्हणजे ग्रोईंग स्टेजमध्येच असायला पाहिजे हे पण आहे. इफ यू आर ग्रोईंग स्टेज, द चिपेस्ट फंड इज फ्रॉम बँक. मी अजून IPO आणि पब्लिक लिमिटेडमध्ये जातच नाहीये, तो वेगळा विषय. आर यू गेटिंग दॅट? की तुला बँकेला इंटरेस्ट भरावा लागतो ना, मालकाला इंटरेस्ट देत नाहीये तू. सो नो मनी इज फ्री मनी. ते मालकाने देऊ नाही तर कोणी देऊ.
आणि जर का मी त्याला 12%चा आपण बेंचमार्क पकडला तर बालकाला कमीत कमी 24% तर मिळायला पाहिजे की नाही पाहिजे. जर तुमच्या फंड्सवर तुम्हाला 24% नसतील मिळत, तुम्ही काढू नका, हरकत नाही. रिझर्व्ह करा. मगाशी कोणतरी म्हणत ना रिझर्व्ह, 24%ने कमवा, रिझर्व्ह म्हणून ठेवा कंपनीत, हरकत नाही. पण 24% जर मिळत नसेल तर धंदा करू नका. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. 24 तास तुम्हाला वेगळं क्रिएटिव्ह काहीतरी करता येईल. जे 8 आणि 16 तास जे बिझनेस करताय आता, आणि 24% पण जर तुम्ही कमवत नसाल, तुमचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात, त्याला ROI म्हणतात. SLC मध्ये गेल्यावर तुमच्या हे सगळे टर्म्स लक्षात येतील. पण TLC सोडा, पण तुम्हाला पण माहिती पाहिजे, इट इज अबाउट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इफ यू आर नॉट अर्निंग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अबाउट 24%, द बिझनेस इज नॉट वर्थ डुईंग. 2-5% इकडे तिकडे करा, हरकत नाही. पण ते लक्ष द्या की बँकेपेक्षा जर तुम्ही कमी कमवत असाल तर म्युच्युअल फंडमध्ये टाका ते पैसे, विकून टाका ते, जो काय धंदा करताय तो. इज इट क्लिअर? त्या टेबलनी क्वेरी काढली म्हणून हे त्याचं उत्तर आहे की ओनर्स फंड जास्त अडकू नका. जायचं पुढे. झाला हा एक्झाम्पल केलं का? सो आपण ते जे इंडक्शनच्या वेळेस जी स्टोरी बघितली होती त्याच्यावर मी येतो. इट्स अ 12 crore ब्लाइंड स्पॉट. आठवते का स्टोरी? पुणे बेस्ड मॅन्युफॅक्चरर, त्याचा अॅन्युअल रेव्हेन्यू होता 12 कोटीचा. रेव्हेन्यू ग्रोईंग होता, टीम पण एक्सपांड होत होती, नवीन नवीन मशिनरी येत होती, सक्सेस वाटत होतं त्याला. पण ही कुड नॉट टेल द ग्रॉस मार्जिन. त्याला ग्रॉस मार्जिनच माहिती नव्हतं, विदाऊट कॉलिंग अ CA. म्हणजे ते स्वतःचा अभ्यास नव्हता जो आज आपण केलेला आहे. आज ग्रॉस मार्जिन जमलंय ना सगळ्यांना. सो वेन ही फायनली कॅल्क्युलेटेड प्रॉडक्ट वाईज प्रॉफिटेबिलिटी, त्याला लक्षात आलं की आपले 8 वेगवेगळ्या SKUs किंवा 8 प्रोडक्ट्सपैकी 3 प्रोडक्टमध्ये आपण लॉसमध्ये. त्याचे उरलेले 5 प्रोडक्ट्स त्याला त्या 3ला वर खेचत होते. लक्षात आलं? त्यामुळे ॲव्हरेज 8 प्रोडक्टमध्ये त्याला थोडंफार प्रॉफिट मिळत होता. सो ही वॉज अ प्रॉफिटेबल कंपनी. पण 3 प्रोडक्टमध्ये तो खाली होता. पण जर त्यांनी ते प्रॉडक्ट वाईज प्रॉफिटेबिलिटी कॅल्क्युलेट नसती केली तर ही वुड हॅव कंटिन्यूड. आणि तो 4 वर्ष तसंच होता. ही वॉज कंटिन्युईंग. की कुठल्या प्रॉडक्टमध्ये किती प्रॉफिटेबिलिटी माहिती नसल्यामुळे त्यांनी 4 वर्ष प्रॉफिटमध्ये लॉस केला. सो आज पण तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटमध्ये किंवा तुमच्या P&L मध्ये जर प्रॉफिट पाहताय, तो खरा प्रॉफिट आहे का? तुमच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत जे जे त्याला प्रॉफिट आणतायत, जे प्रॉफिटला कॉन्ट्रीब्यूट करतात, ते प्रॉफिटेबल आहेत का नाहीत, इच वन ऑफ देम असं इंडिव्हिज्युअली बघता आलं पाहिजे. तुमच्यापैकी कोण कोण बघतंय असं आहे? कोणी? बडीजचा हात वरती आहे. इट्स अ गुड थिंग. सो इच प्रॉडक्ट वाईज तुमच्याकडे प्रॉफिटेबिलिटी बघितली जाते आणि त्याप्रमाणे डिसिजन घेतला जातो. ते महत्वाचं, डिसिजन घेतला जातो. हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं इंडक्शनच्या वेळेस. त्यांनी रिस्ट्रक्चर केलं. 2 प्रोडक्ट त्याचे प्राइसिंग 2 प्रोडक्टवर हे केलं आणि 1 प्रोडक्ट त्यांनी बंद केला. नेट प्रॉफिट डबल झाला त्याचा. रेव्हेन्यू थोडा कमी झाला कारण 1 प्रोडक्ट त्यांनी कमी केला होता. सो त्याचा रेव्हेन्यू कमी झाला, प्रॉफिट डबल झाला. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी तर मल्टी टाइम्स वाढली होती. प्रॉफिटेबिलिटीचा रेशो म्हणून मी म्हणतोय. आणि त्याप्रमाणे तो प्रत्येक प्रोडक्टवर त्याचं ग्रॉस मार्जिन किंवा त्याची प्रॉफिटेबिलिटी काय हे कॅल्क्युलेट करायला लागला. हे करायला आवडेल का? जे करत नाही त्यांना विचारतोय मी. करायची ती एक्सरसाइज? सो त्यासाठी 2 नंबर्स एव्हरी ओनर मस्ट नो. तुमच्याकडे नोट डाऊन करा. अर्थात ही PPT मिळणार आहे तुम्हाला. ही महत्वाचं म्हणजे
कॉन्ट्रीब्युशन मार्जिन काय असतं आणि ब्रेक इव्हन पॉइंट. तुमच्यापैकी ब्रेक इव्हन पॉइंट काढणारे पैकी कोण कोण आहे, म्हणजे कोण कोण काढतं ब्रेक इव्हन पॉइंट. म्हणजे ब्रेक इव्हन सेल्स असेल ते, इट इज अबाउट ब्रेक इव्हन सेल्स. किती रेव्हेन्यूला ब्रेक इव्हन होतो आपला. सो आहे 15 लोक आहेत जवळजवळ. तुम्ही पण आणि बाकीचे पण आपण एक छोटासा एक्सरसाइज करणार आहोत, पण त्याआधी एक केस स्टडी आपण बघूया. ही खूप सॉरी फोटो काढायचा आहे आता काढ, पण याचा काय फोटोचा काय उपयोग, पीपीटी देणार आहे मी. सो या दोन गोष्टी आहेत, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन मार्जिन आणि ब्रेक इव्हन पॉईंट आपण आज काढणार आहोत. आणि सो वी विल हॅव दॅट वर्कशॉप हिअर. त्याच्या आधी एक केस स्टडी आहे सगळ्यांसाठी. मला उत्तर येस अँड नो मध्येच पाहिजे अर्थात. याच्यात पिकासो इन कॉर्पोरेशन म्हणून आहे, ही कंपनी आहे आणि त्याचे फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन अशी आहे. एवढेच फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन माझ्याकडे आत्ता आहे. दिस कंपनी हॅज ओनली वन प्रोडक्ट विच इट सेल्स फॉर 200, म्हणजे इनवॉइसिंग $200 होतंय. त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी जी आहे ती 1200 युनिट्सची आहे. सो ॲन्युअल कॅपॅसिटी म्हणा किंवा व्हॉट एव्हर कॅपॅसिटी तुम्ही पर पिरियड म्हणा, पण दॅट कॅपॅसिटी इज 1200 ची ती कॅपॅसिटी आहे त्याची बनवण्याची. इट प्लॅन्स टू मॅन्युफॅक्चर अँड सेल 1000 युनिट्स इन दिस इयर. सो हे लक्षात आलं याच्यावरनं की वर्षभराची कॅपॅसिटी आहे. यावर्षी तो 1000 युनिट विकणार आहे $20 प्रॉफिट मार्जिनवर. इथपर्यंत लक्षात आलंय. याच्यावर काही प्रश्न आहेत? सगळं कळलंय? याचा अर्थ त्याचं जे COGS जे म्हणतो ना तो, ते इथे येतं. $180 तो बनवणार, $180 $20 त्याचं मार्जिन प्रॉफिट घेणार तो आणि $200 विकणार. सोपं आहे गणित, आपण असंच करतो. हे त्याचा ब्रेकअप आहे. याचा फायदा फोटो काढून ठेवा, आपल्याला पुढे लागणार आहे तो. म्हणजे तुम्हाला डिस्कशन करायलाच लागेल तो. हे गणित कळालंय का? पण फोटो काढायच्या अगोदर किंवा काढून घ्या आधी फोटो. हे गणित कळालं ना? 1000 सेल करणार आहे तो $200. सो 2 लाखाचा सेल होतोय. बंद केला होता खरा. $2 लाखाचा सेल करतोय. त्याच्यामध्ये मटेरियल्स $75 आहे, त्याचे 75,000 होतात. लेबर 45चं वापरतोय तो, त्याचे 45,000 होतात. सो टोटल 1,20,000चं त्याचं हे डायरेक्ट एक्सपेन्स मग अशी बघणार ना आपण, ते आलं. ओव्हरहेड्स त्याचे एवढे आहेत 60चे, असं 180, 20,000 त्याचं प्रॉफिट. क्लिअर? त्याच्या सेल्स पर्सनला एक चॅलेंज आलेलं आहे आता. लार्ज रिटेलर हॅज ऑफर्ड टू बाय 200 एक्स्ट्रा युनिट्स. म्हणजे त्याला एक ॲडिशनल कस्टमर मिळाला आहे रिटेलर. तो म्हणतो की मी तुझ्याकडनं 200 युनिट्स मला पाहिजेत. तो अप्रोच झाला आहे त्याला विथ अ स्पेशल प्राईस ऑफ 160 ईच. $160 तू मला द्यायचं आहे. सो माझा प्रश्न असा आहे, शुड द कंपनी सेल ॲट अ प्राइस लेस दॅन 180? नो. व्हाय पाहिजे मला त्याचा. आणि जर तुम्ही येस म्हणत असाल तर हाऊ. सो दिस इज Q&A.
180 पेक्षा कमीनी त्यांनी विकलं पाहिजे, तेवढे 200 युनिट्स विकले पाहिजेत. हो तर तुमच्याकडे उत्तर तयार ठेवा, नाही तर का. बरं ऐका, दिस इज द रिझल्ट. दिस इज द रिझल्ट. सगळे टेबल एक सोडून सगळे येस म्हणतायत. त्या टेबलवर पण नो बसलेला आहे का कोणी? ते उठा उठा, या इकडे, या बाजूला या, यांच्याबरोबर या जरा. उठा, ते समोसे खाऊन बसू नका सारखे, तिथं उठा. अजून कोण नो आहे का? तुमच्यातलं कोणी नो आहे का? यांना जॉईन व्हा. नो पॉझिटिव्ह झाला, लॉसमध्ये विकायला तयार झाला. फिक्स कॉस्ट फिक्सचे काय हा प्रश्न आहे? बसा बसा. अजून कोणी आहे का नो? बरं तुम्ही नो का म्हणताय? सगळ्यांना सांगा, माईक घे. बरं ऐका, एकच टेबल नो म्हणताय आणि असं काही नाही आहे की पॉप्युलर जे आहे तेच बरोबर आहे, असं काही नाही आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं सांगा. 1200 युनिट जर कंपल्सरी बनवणंच असेल तर ही शुड सेल. पण जर ऑप्शन आहे, शेवटी आपलं युनिट आहे, वी कॅन मॅन्युफॅक्चर लेस. जर तसा जर ऑप्शन असेल की कमी आता ऑप्शन आहेच मॅन्युफॅक्चर ना, तो 1000च देतोय ना 1200 असताना. नाही, तुम्ही 1200 तो बनवतो आणि विकतो 1000च, आणि नेक्स्ट इयर पण तो 1000च विकणार. मग ती इन्व्हेंटरी कॅरी फॉरवर्ड होते तसं म्हटलं तर 400. पण जर नाही प्रोडक्शन, नाही नाही, असं कुठं लिहिलंय का की तो 1200 बनवतो? ओके, मग 1000च कॅपॅसिटी 1200ची आहे. मग नाही विकायला पाहिजे. मग तुम्ही लॉस करतायत आणि तुम्ही $20 लॉस करतायत आणि परत तुमचं प्रॉफिटेबिलिटी परत कमी झाली. म्हणजे तुम्ही बरोबर आहे का आज त्याचं म्हणणं? तुम्ही 10% लॉस मध्ये गेले प्रॉफिट मध्ये. म्हणजे तुम्ही तू म्हणतोय ते एकदम बरोबर 20,000. आहे, 10% वगैरे वगैरे. पण हा. हे का मग मान्य, हे का सगळे विकायला तयार झाले? तर ते आता त्यांचा विचार प्रश्न. त्यांना. सांगेल एखादा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याला कोणतरी तुमच्यापैकी माईक घ्या आणि त्याला पॉइंट ऑफ व्ह्यू सांगा. तुम्ही लॉस मध्ये विकणार आहात का? तो म्हणतोय 10% लॉस आहे. हा म्हणजे कमी. प्रॉफिट मध्ये लॉस आहे, पार्क दॅट वर्ड. प्रॉफिट मध्ये लॉस आहे असं त्याचं म्हणणं आहे. बोल. हे तुम्ही म्यूट का करता ते? सो ही सेलिंग 1000 युनिट $200 आणि वरचे 200 युनिटसाठी त्याला एक्स्ट्रा काही करायचं नाहीये. त्याचं सेटअप सगळं रेडी आहे. सो कॅपॅसिटी पण आहे आणि कॅपॅसिटी पण अवेलेबल आहे. सो वरचे 200 युनिट जरी त्यांनी 160ला विकले, हिज ॲव्हरेज आउट पर युनिट कॉस्ट कम्स टू $193 आणि दॅट इज स्टील इन प्रॉफिट. त्याचं लक्ष नव्हतं. नाही, तो कॅल्क्युलेशन सांगितले, करायचे काय त्यात? 1000 युनिट $200 प्लस 200 युनिट $160 कम्स टू 232. आणि थ्रू आउट द इयर. तुला बोर्ड वापरायचं आहे का? नाही, तुला बोर्ड वापरायचं आहे? हा सांग ना. अबा ऐक ऐक. त्यांना 200 बनवायला फक्त $120 लागणार आहे बेसिकली. कारण का 200 स्पेअर कॅपॅसिटी आहे, तर 200 बनवायला फिक्स कॉस्ट खालची येते तर नाही लागणार आहे आणि वरचे फक्त $120 लागणार. तर 40 ऑलरेडी प्रॉफिट होतोच आहे त्याच्यात. हा, तर ते म्हणून तो पहिले कन्फ्युजन होणार, पण तो फिक्स्ड आहे, तो चेंज नाही होणार आहे. तर 200 क्वांटिटीला फक्त $120 लागणार बनवायला, नॉट मोर दॅन दॅट. पटतंय का? विकणार का 160 मध्ये? नाही विकणार आहे. तो जोपर्यंत ते विकणार नाही तोपर्यंत आपल्याला कारण एकच टेबल राहिलंय. एक तर सगळे नाही म्हणा. नाही नाही, एक तर सगळे नाही म्हणा, नाहीतर मग त्यांना तुमच्यात घ्या. हा नाही नाही नाही, बडीच नका सांगू आता. नाही तुम्ही असं सांगा ना, तो कॅमेरा वापरतोय ना. हे आता हे प्रयत्न करताय. ॲक्च्युली काय होतं आहे की 1200ची कॅपॅसिटी कंपनीची आहे, 1000 सोल्ड होत आहेत, उरले 200 कॅपॅसिटी तर आहेत. फक्त एक्स्ट्रा काय लागणार आहे? मटेरियल, ज्याची $75 पर युनिट डॉलरची किंमत आहे, आणि लागणारे लेबर. बाकीचे जे ओव्हरहेड्स आहे ते ॲज ॲक्च्युली
तुमच्या कंपनीमध्ये बिल्ड झालेले जे 1200 युनिट्स बनवू शकतात. मग लागतात 75 प्लस 45 $120 तुमची एका युनिटची कॉस्ट होते आणि तुम्ही विकतायत 160ला. म्हणजे $40 हे तुमचा निव्वळ नफा शिल्लक राहतो. हे बाकीच्यांना पटतंय का? पण तुमचं हेच म्हणणं होतं का काय रे? हे बदल हो, विकणार का 160ला? वाटतंय का नाही? तुमच्यातलं कोण येस म्हणते ते इकडे या. मग येस आहे का? हा, ते 4 नो आहे का? माईक घे, माईक घे. 4च लोक उरली आता. हॅलो, हो का नाही? येस माईक घेतला ना तू? सर अगोदर मी येस होतो, पण डिसिजन टीमचा होता म्हणून मी टीम डिसिजन सोबत गेलो. अजूनही नाही सर, अजूनही मी ये चिटिंग आहे. नाही चिटिंग नाही आहे सर, मी टीम बदलत नाही आहे. मी फक्त म्हणतोय की मी अजूनही नो वरती स्टँड असेल जोपर्यंत टीम सोबत असेल. बरं तुम्ही चौघं बोलते, हा काहीच बोलत नाही. हा काय हो काय हो? बरं सगळे येसवर आलेले आहेत. अँड गुड यू केम टू येस. त्याचं पुढे कॅल्क्युलेशन बघा. कॉस्ट क्लासिफिकेशन 2 प्रकारे केलेले तिथे. वन इज कॉल्ड एज फिक्स कॉस्ट. तो मगाशी म्हटला ना तो फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट अशी असते की जी प्रॉडक्टप्रमाणे बदलत नाही. म्हणजे आपण असं धरू की मी ही जागा रेंटवर घेतली आणि मी म्हटलं की मी 1200 कॅपॅसिटीची जागा घेतलेली आहे. मी इथे 1200 बनवो किंवा 1000 बनवो, घरमालकाला रेंट तर तेवढंच द्यायचं आहे. मी 0 जरी बनवले तरी घरमालकाला रेंट द्यायचं आहे. सो दॅट इज व्हॉट फिक्स कॉस्ट. एवढं तर फिक्स देणंही आहे. बरोबर. सो तसं जर आपण कॉस्ट काढल्या तर तशा बऱ्याचशा आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये फिक्स कॉस्ट असतात. तुझं ट्रेडिंगचं आहे बरोबर. तुझ्याकडे काही तुझ्याकडे परमनंट लेबर आहे का? कोविडमध्ये काम न करता पैसे दिले का? दिले ना. हां, तर ते परमनंट लेबर झाले. थोडक्यात त्यांना आपण काही केलं ना सोडू शकत नाहीये. तू काम नको करू बाबा पण पैसे घे. दॅट इज फिक्स कॉस्ट. ठीक आहे. सो तसे फिक्स कॉस्ट असतात. आणि मग काही असतात व्हेरिएबल कॉस्ट. तू काय विकतो बाय द वे? इलेक्ट्रिकल. सो इलेक्ट्रिकल गुड्सचे तू घेतो प्रिन्सिपल्सकडनं बरोबर. ते झालं व्हेरिएबल कॉस्ट. कारण तुला जर विकायचं असेल तरच घेशील ना. तर ती कॉस्ट काही कधी येते? विकायचं असेल त्यावेळेस. आणि जितकं विकशील तितकं जास्त घेशील. 1000 पीस जर विकायचे तर 1000 पीस घेशील ना. 1000ची कॉस्ट आली. सो दॅट इज कॉल्ड व्हेरिएबल कॉस्ट. सो युजली रॉ मटेरियल्स किंवा कन्झ्युमेबल्स हे सगळं व्हेरिएबल कॉस्टमध्ये येतं. हे 2 बायफर्केशन कळलं. आता इकडे बघूया आपण कसं. हे मगाचा सीन होता. हा त्याचा व्हेरिएबल कॉस्ट झाली. ही मगाशी त्यांनी जे एक्सप्लेन केलं 75 आणि 45 आणि ही झाली त्याची फिक्स कॉस्ट. फिक्स तर त्यांनी किती युनिट बनवू दे, त्यांनी 1000 बनवू दे, 1200 बनवू दे, 800 बनवू दे, 600 बनवू दे, पण ही कॉस्ट काय कमी होणार नाही. ही तितकीच राहणार आहे. पण 600ला ही कमी होईल, 800ला ही बदलेल, 1000ला ही आत्ता आहे ती 1200ला बदलेल. व्हेरिएबल आहे ना. सो जितके युनिट्स वाढतात तितकं हे कॉस्ट व्हेरी होणार आहे. एव्हरीबडी ऑन सेम पेज. सो हा जो कॉन्ट्रीब्युशन जे टर्म आहे हे लक्षात घ्या की कॉन्ट्रीब्युशन किती मिळते आपल्याला. सो ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही मार्जिनल कॉस्टिंगमध्ये येते. मग अशी जी आपण म्हणत होतो ना मार्जिनल कॉस्टिंग, ही टर्म तिथे आहे. ही आपल्या P&Lमध्ये नाही आहे. ही टर्म आपल्या P&Lमध्ये नाही आहे. खूप जण कॉन्ट्रीब्युशनला ग्रॉस प्रॉफिटला रिलेट करतात, पण ती तितकीशी सेम नाही आहे. त्याच्यामध्ये पण फरक आहे. आता आपण बघूया की आपण जे ट्रेडिशनल अप्रोच काय म्हणतो आपला. इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. ट्रेडिशनल अप्रोच काय म्हणतो की सेलिंग प्राईस आहे
त्याच्यात टोटल कॉस्ट आपण 180 होती, आपलं प्रॉफिट 20. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जर आपण ह्याच्यामध्ये जर आपण बायफर्केशन केलं तर व्हेरिएबल कॉस्ट 20, फिक्स कॉस्ट 60 आणि 20चं आपलं प्रॉफिट असं करतो. ह्याला जर आपण कॉन्ट्रीब्युशन अप्रोच काय म्हणतो की ह्या गोष्टीला हे दोन जेव्हा मिळतात त्याला आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. सो सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट इज कॉन्ट्रीब्युशन. आलं लक्षात? आणि हे कॉन्ट्रीब्युशन किती मिळतं दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर आपण ह्या एक्झाम्पलमधलं कॉन्ट्रीब्युशन काढता येईल का? या एक्झाम्पलमधलं आपण कॉन्ट्रीब्युशन काढूया. जर 1200 विकले असते त्यांनी 1200, तर हे किती झालं असतं? फिगर कोणतरी नोट करा. आलं का? मला बोर्डवर ये बरं, फिगर लिही बरं तिची. 2,40,000 बरोबर. ही 1,20,000ची काय झालं असतं? व्हेरिएबल कॉस्ट किती झाली असती? 1 हां आधी लिख 2,40 2,40,000 लेस 1,40,000 1,44,000 काय येतं खाली? 96 येईल. हां बरोबर 240. हां 96,000 आलं. त्याच्यामधनं हे मायनस कर, हे किती आहे? 60. किती येतं? प्रॉफिट में लॉस आहे? प्रॉफिटमध्ये लॉस आहे का? वाढला का प्रॉफिट? काय? राईट. तो कॅल्क्युलेशन परत करा. $2 लाख तर आपले विकलेत आहेत, 2 लाख विकलेत. आता जे उरलेले जे 200 आहेत ते 160 नी कॅल्क्युलेट करा, किती होतात? तो फायनल घे, सेल्स 232. सो किती येतं ते? -144 केल्यावर 88,000. 88,000 मायनस 60. किती आलं? प्रॉफिट में लॉस है क्या बढ़ गया प्रॉफिट? सो इज इट व्हेरी क्लिअर? ज्यावेळेस तुम्हाला कस्टमर डिस्काउंटमध्ये किंवा डीलमध्ये एखादा नवीन डील असेल त्यावेळेस असे डिसिजन्स घ्यायला तुम्हाला जे मेट्रिक्स लागतं ते कायम रेडी पाहिजे. की आत्ताचा डील मी कशात करू, कितीत करू. हेच जर त्याची 1000ची कॅपॅसिटी असते आणि तो 1000 विकत असेल तर त्याला 200साठी कॅपॅसिटी वाढवावी लागते, ज्याच्या ती फिक्स कॉस्ट वाढते. हे तर क्लिअर लक्षात येतं. पण आपण युजली आपल्या कॅपॅसिटीला कधी काम करत नाही. एक 80%च्या आसपास आपण 80-85%चा मार्जिन ठेवलेला असतो. प्लस अँड मायनसमध्ये ते आपले इनएफिशियन्सीज त्यात भरतो. पण अशा केसमध्ये आपण तो डिसिजन घेऊ शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अल्टिमेटली काय, येस थँक्यू. अल्टिमेटली काय झालं, आपण $8,000 प्रॉफिट वाढवला आहे, प्रॉफिटमध्ये लॉस नाही केलेला. वी आर नॉट हॅपी विथ अ लेसर प्रॉफिट. 20,000पेक्षा कमी नाही आहे, वाढवलाच आहे 160ला विकून. सो प्रायमा फेशी असं वाटतं की आपण जर 200ला विकत होतो आणि जर त्याची जर कॉस्ट 120 येत होती, सॉरी किती होती, 180 येत होती, ते 160ला विकावा का नाही विकावा, त्यासाठी हा एक्झाम्पल आहे. अँड फॉर्च्युनेटली एव्हरीबडी इज लिटरेट इन दॅट. हे तर आत्ता कळलेलं आहे. तुमचं फार जास्त फायनान्स घ्यायची गरज नाही आहे. यू हॅव दॅट अंडरस्टँडिंग. तर आता आपण आपलं बघू काय.
हे पिकासो तर झालं. सो आपला आता ब्रेक इव्हन पॉईंट आपल्याला काढता आला पाहिजे. ह्याच बेसिसवर येते. सो मंथली व्हेरिएबल कॉस्ट किती काढा, कॉन्ट्रीब्युशन मार्जिन किती ते काढा. सो युअर तुमचं कॉन्ट्रीब्युशन काढायचं. बोल. ह्याच्यावर काही प्रश्न आहेत का? तुम्हाला हे सगळे स्लाइड्स मिळणार आहेत. आता तुमचा डेटा वापरायचा आहे, त्या स्लाइडचा तसा उपयोग नाही आहे. तुम्ही जो काही डेटा आणलाय तो वापरा. मंथली फिक्स कॉस्ट काय आहेत बघा. मगाशी कोणतरी विचारत होतं ना व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट, त्याचं एक्झाम्पल्स दिलेत बघा. मी हे मंथली घेतलंय, पण काहींनी इयरली पण कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यामुळे हरकत नाही आहे. कुठलाही पिरियड धरू शकता तुम्ही. पण तुमचा जो काही ब्रेक इव्हन पॉईंट आत्ता रेव्हेन्यू त्याच्या किती आसपास आहे हे सांगता येईल का एनीबडी? ब्रेक इव्हन पॉईंटच्या वर आहे की नाही आहे? सगळ्यांचा आला आहे ब्रेक इव्हन पॉईंटच्या वरती? कुणाचाच खाली गेलेला नाही ना ब्रेक इव्हन पॉईंटच्या. सो दॅट इज अ गुड थिंग दॅट एव्हरीबडी इज इन प्रॉफिट. हा मुद्दा लक्षात घ्या. इकडे बघा जरा. तुम्हाला दिसतंय तिकडनं? चेतन, इकडे लक्ष द्यायचं. दिस इज सेल्स. हे सेल्सचा ग्राफ आहे हा. दिस इज फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट थ्रू आउट द टाइम. तुम्ही इथं टी आहे, टाइम म्हणजे मंथ असो इयर असो, फिक्स ही फिक्सच राहणार आहे. मी फिक्स कॉस्टच्या वरती त्याच्या कानात साऊंड द्या आधी. तू इथलं so this is the sales revenue of a period which I can call as 1 year. This is the fixed cost. आणि त्याच्यावरती मी व्हेरिएबल कॉस्ट ग्राफमध्ये मांडली आहे विच व्हेरीज. सो व्हेरिएबल कॉस्ट अशी लिनियरली व्हेरी करताना दाखवली आणि त्याप्रमाणे सेल्स असा घडत चाललेला आहे. सो ज्यावेळेस आपण इकडे असतो, सो ज्या वेळेस आपण सेल्सला इकडे असतो, ह्या ब्रेक इव्हन पॉईंटच्या इकडे किंवा इकडे किंवा इकडे, त्यावेळेस तो सेल्स आपला फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टचं ॲडिशन केलं तर इट डझंट मीट दॅट एक्सपेन्सेस. ते कॉस्ट त्याला पुरेसे नाही आहेत. त्याच्यापेक्षा जास्त सेल्स झाला तरच तो एक्सपेन्स मीट करतो. आणि ज्या वेळेस हा ब्रेक इव्हन पॉईंट येतो, दॅट मीन्स हे जे एक्सपेन्स आहे फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट तिथे क्रॉस होतात. तिथे तो न लॉस न प्रॉफिट असा ब्रेक इव्हन पॉईंट आहे. पण त्याच्या पुढे जितका सेल्स होतो हा सगळा प्रॉफिटमध्ये जातो. सो आय वुड रेकमेंड ॲज TLC, ॲज अ TLC कंपनी, युअर ब्रेक इव्हन पॉईंट इन डेज जर काढला, वर्षभराच्या डेजमध्ये जर काढला, तर तो कुठेतरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे. दॅट इज द बेस्ट थिंग टू हॅपन. म्हणजे ज्या अनसर्टनिटीज, ज्या आत्ता आपण जिओपॉलिटिकल पण आहे प्लस आपली मार्केट पण अनसर्टनिटी असते, त्या अनसर्टनिटीला जर केटर करायचं असेल तर ब्रेक इव्हन पॉईंट शुड बी नियर टू 50% ऑफ आवर रेव्हेन्यू. हे टार्गेट घ्या जर कोणाचं नसेल तर. सो सेल्समध्ये जर बघायचं ठरलं तर 50% ऑफ आवर सेल्स रेव्हेन्यू हा BES म्हणतात, ब्रेक इव्हन सेल्स. आणि ब्रेक इव्हन पॉईंटचं जर पिरियड करायचं असेल तर ऑक्टोबर महिन्यात वी शुड केटर ऑल आवर फिक्स्ड अँड व्हेरिएबल एक्सपेन्सेस टिल दॅट मंथ. ऑक्टोबरपेक्षा आधी कुणाचं किंवा ऑक्टोबरच्या नंतर ब्रेक इव्हन झालेलं कोणी आहे का आत्ता? का काढलंच नाही आहे?
काढलं नाही आहे ना? तुम्ही डेटा आणला नाही आहे. मी जे व्हॉट्सअप ग्रुपवर सगळं टाकलं होतं ते थोडं सिरियसली घ्या, कारण पुढचे सेशन्स पण असेच होणार आहे. जर तुम्ही डेटा आणला नाही आहे तर तुम्हाला आज जाणवलं असेल की त्या वर्कशॉपमध्ये काही करता येत नाही आणि तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ तुम्ही वाया घालवताय. तर तुझा ब्रेक इव्हन येत नाही आहे म्हणतोय. हा, डिसेंबरपर्यंत. म्हणजे काय होते बघा, लक्षात घ्यायला, जस्ट यूज इज एक्झाम्पल, की 9 महिने ते तुम्ही जे काही एफर्ट्स घेतायत, 9 महिने जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन्स करतायत, तोपर्यंत तुम्ही प्रॉफिट कमवत नाही आहे. तुम्ही यू आर जस्ट मीटिंग द एक्सपेन्सेस. जी काय कॉस्ट लागते ती तुम्ही मीट करताय डिसेंबरपर्यंत, आणि मग जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जे काही सेल करतोय त्यातनं प्रॉफिट कमवतोय. म्हणजे त्यांनी जर एवढा इथे जर तो जितका ब्रेक इव्हन पॉईंट नंतर नंतर येतो, वर्षाअखेर प्रॉफिट पण कमी मिळतो. सो यू हॅव टू सी की तुमचा जो फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टचा जो बॅलन्स आहे तो असा झाला पाहिजे की तुम्हाला 50% वर तुम्हाला तुमचा ब्रेक इव्हन आणता आला पाहिजे. इज दिस क्लिअर? ब्रेक इव्हन ज्यांनी आत्ता कॅल्क्युलेट केलंय, मला त्यांना माईक द्या आधी आणि त्यांचं काय फिलिंग आलं ते सांगा. फर्स्ट टाइम करणारा कोण कोण होतं? सो आय वॉन्ट युअर फीडबॅक ऑन दिस. काय वाटलं? माईक घ्या हातात. अभिजित माईक. हां, फर्स्ट टाइम असं वाटलं की आपल्या बिझनेसचं जे कॅल्क्युलेशन आहे थोडं जवळ घ्या. म्हणजे आजपर्यंत असं कॅल्क्युलेशन कधीच केलं नव्हतं. तर याच्यावरून थोडे प्रॉफिट ऑफ मार्जिन किंवा ग्रो होण्यासाठीचे जे कॅल्क्युलेशन आहेत हे आपण अजून करून फास्ट ग्रो करू शकतो. व्हेरी गुड. अजून कोणी हात वर केला होता इकडे? सर ॲक्च्युअल सेल्स आणि ब्रेक इव्हन सेल्स ऑलमोस्ट सिमिलर व्हॅल्यू येते मंथली कॅल्क्युलेट केली तर. मग तुझ्या बॅलन्स शीटला तुझं प्रॉफिट फार कमी दिसत असेल. हो सर. सो दिस इज रिलेटेड थिंग्स. सो तुला वर्क करावं लागेल. बडी, यू कॅन हेल्प हिम डू दॅट. हाऊ ही कॅन डू. आजची कमिटमेंट तिची तीच घ्या. चल अभिजित. ॲक्च्युअल लक्षात आला की किती केतन एक मिनिट, एकाकडेच लक्ष द्या. लेट हिम. बाकीच्यांचं सगळं मिस कर शकतोय. एव्हरी मंथ किती सेल्स व्हायलाच पाहिजे हे लक्षात आलं थोडंसं. एव्हरी मंथ सेल्स व्हायलाच पाहिजे. किती व्हायला पाहिजे? हां, किती व्हायला पाहिजे. सो यू हॅव टू पुश युअर सेल्स पीपल टू डू दॅट. ओके, अजून कोणी हात वर केला होता इकडे? तुम्हीच. ब्रेक इव्हन सेल्स तुम्ही पहिल्यांदाच केला ना? हां, मग सांगा काय त्याच्याबद्दल, काय तुम्हाला काय वाटलं ते सांगा. सर दर महिन्याला अकाउंटला किती पैसे आले गेले त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. हा, दिलं पण हे कॅल्क्युलेशन्स कळले. हो, ते आलं लक्षात सर. येस, त्याच्याप्रमाणे डिसिजन्स घेता येतील. हो, नक्की डिसिजन घ्यायला हेल्प होईल. येस सर. अजून कोणाला काही सांगायचं आहे? एनिवे, जाऊया पुढे आपण. आता थोडंसं इनपुट्स आहे आणि लीडिंग आणि लॅगिंग इंडिकेटर्सवर आपण बोलणार आहे. या दोघांचा काय अर्थ काय बनतो? तिथं लिहिलंच आहे मी आता. लॅगिंग इज समथिंग जे घडून गेलंय, अँड लीडिंग इज सम इंडिकेटर्स जे बघून आपल्याला कळू शकतं की असं घडणार आहे. सो लीडिंग आणि लॅगिंग इंडिकेटर अकाउंट्समधले कुठले आहेत किंवा फायनान्शियल्समधले कुठले आहेत ते बघू शकतात. लॅगिंग इंडिकेटर म्हणजे ॲन्युअल रेव्हेन्यू जो होतोय हा लॅगिंग इंडिकेटर आहे. सो लॅगिंगवर खूप काम नाही करायचं आपल्याला, लॅगिंग बघत राहायचे. पण ते लॅगिंग इंडिकेटर कसे वाढतील यासाठी काम करायचं आहे. सो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. इयर एंड नेट प्रॉफिट जो झालेला हा लॅगिंग इंडिकेटर आहे. हे घडल्यानंतर कळणार आहे. आणि जे लोक अजूनही CA वर अवलंबून आहेत, म्हणजे स्वतः बघत नाही आहेत पण CA वर अवलंबून आहेत, मी ऑडिटसाठी म्हणत नाही आहे, पण अकाउंटिंगसाठी जर CA वर अवलंबून आहेत
त्यांना तर खरोखर हे वर्षाच्या नंतरच कळत असतं. टॅक्स पेड, टर्नओव्हरमध्ये किती ग्रोथ झाली हे लॅगिंग इंडिकेटर आहे. सो यू शुड हॅव दॅट फिगर, बट इट इज नॉट दॅट युजफुल देन लिडिंग इंडिकेटर्स. सो लिडिंग इंडिकेटर माहिती आहे का, विकली कॅश बॅलन्स किती आहे, डेटर्स डेट किती आहे, मंथली तुम्ही काढताय का, आजचं डेटर्स डेट किती आलेले आहेत, रिसिवेबल्स अकाउंट डेटर्स म्हणजे रिसिवेबल्स, ग्रॉस मार्जिन मंथली किती आहे. तर तुम्हाला अर्थात हे पण ग्रॉस मार्जिन त्या मंथसाठी लॅगिंग होईल, पण त्या इयरसाठी लिडिंग होणार आहे. आणि ओव्हरड्यू इन्व्हॉइसेस किती झाले राहिलेत, म्हणजे हे पेएबल्स, सॉरी हे पण रिसिवेबल्समध्येच येतात. सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे की जेव्हा फायनान्शियल तुम्ही बघताय आणि बघायला लागणार आहात, तर आपण लिडिंग इंडिकेटर बघतोय का लॅगिंग इंडिकेटर बघतोय. लिडिंग इंडिकेटरवर काहीतरी करता येतं, लॅगिंग इंडिकेटर म्हणजे पोस्टमार्टम, घडलंय झालंय. सॉरी. टॉप फायनान्शियल मिस्टेक्स मोस्ट ऑफ अस डू, मोस्ट ऑफ तुम्हाला एक तरी कुठेतरी तुम्ही केलेली असणार आहे नक्की, कारण हे खूप लोकांकडनं काढलेले आहेत. आणि जे कोणी एक केले ते त्याचं यू हॅव टू रेज युअर हँड जर केलं असेल तर. मिक्सिंग पर्सनल अँड बिझनेस मनी, प्रोप्रायटरवाले सगळे हात वर करा. दिस इज द मिस्टेक व्हॉट वी डू. जे प्रोप्रायटर नाही ते पण करतात, पण प्रोप्रायटर तर ते बाय डिफॉल्ट करतात. त्यामुळे बघा काय म्हणतो आपण की हे P&L आहे ना, हे फिक्शन होऊन जातं. आज तीच परिस्थिती होती. तुम्हाला पण जे कॅल्क्युलेट करताना वाटतं की हे सगळं आकडे मॅनिप्युलेटेड असतील किंवा खोटे असतील, CAनी केलेले असतील असं वाटायला लागतं. तुम्ही ते दोन, जसं केतननी पण ऑप्शन दिले, तुम्ही दोन स्वतंत्र एंटिटीज करा. दॅट विल गिव्ह यू अ बेटर सर्टनिटी. अकाउंटंट कोणाकडे नाही असं कोणी आहे का? काय परवडत नाही का, तेवढं काम नाही आहे? हॅलो, तेवढं काम नाही आहे का? सो त्यामुळे काय होतं की आपण अकाउंटिंग ऑफलोड करतो आणि त्याच्याकडनं डेटा काय रेग्युलरली येत नाही. इट इज बेसिकली अकाउंटंटला पगार द्या म्हणण्यासाठी हे पॉईंट नाही आहे. हा पॉईंट आहे की तुमच्या हातात पाहिजे. सो डेटा शुड बी इन युअर हँड. बोल. राईट. समजा 2 तास तो आला, आठवड्यातनं 2 तास किंवा आठवड्यातनं हाफ डे आला, पण तो तुमच्याकडे करा, तुमच्या हातात ठेवा, असं आमचं म्हणणं आहे. हे जवळजवळ सगळ्यांनी केलेलं असणार आहे. मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांनी स्क्रॅप तर कधी बिलमध्ये विकलंच नाहीये. हे माय राईट? हा, मग कधी कधी गिल्ट मध्ये आपण म्हणतो आधा कॅश करो, आधा इनवाइस बनाओ, दिखाना पडता है, बरोबर ना? पण व्हॉट आर यू डुईंग इज ॲक्च्युली यू आर कलेक्टिंग और रादर सायफनिंग द प्रॉफिट ऑफ द कंपनी इन युअर पॉकेट विच इज फॉर युअर पर्सनल यूज. म्हणजे आपण परत पहिल्या नंबरवर येतो आणि आपण तेवढ्यानी ती कंपनी गरीब करतोय, हे पण लक्षात घ्या. शॉर्ट टर्म यूज इन लॉंग टर्म झालंय का? बँकेत पैसे, मशीन पटकन स्वस्तात मिळतीये, घेऊन टाकली. ज्याचा लॉंग टर्म यूज आहे त्यासाठी शॉर्ट टर्मचे पैसे वापरले. केले का असं? कारण पैसे अवेलेबल होते आणि नंतर कॅशचा प्रॉब्लेम आला. आपण हे का करतो हे पण असतं की आपण ते बँकेत ॲप्लाय करणार, मग तो म्हणतो हे एवढे 1760 फॉर्म भरा आणि मग हे लोन करा. सो त्याच्यावर आम्ही काय उपाय केले ते मी सांगतो की आम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी टर्म लोन लागतं याचं एक बजेटिंग करून घेतलं आणि त्याचा एक अम्ब्रेला प्रोजेक्ट आम्ही बनवतो, दरवर्षी बनवतो. आम्हाला माहिती आहे की मिसलिनियस 1 कोटी रुपये आम्हाला लोन लागणार आहे. काही वर्षी वापरले जातात, काही वर्षी पूर्ण वापरलेही जात नाही, पण त्याचं सँक्शनिंग दरवर्षीच्या टर्म लोन जसं असतो आपलं किंवा वर्किंग कॅपिटल जे असतं, वर्किंग कॅपिटल जेव्हा सँक्शन होतं तेव्हा हा 1 कोटीचं टर्म लोन आम्ही सँक्शन करतो.
म्हणजे जर मी ह्या वर्षी त्यातले 40 लाख वापरले तर ते 5 वर्षाकरता मला फेडायचे, हे लक्षात घ्या. ते शॉर्ट टर्म नाही आहेत. कारण मी त्याच्यातनं त्यांना एक एक त्याला लिस्ट दिलेली की मी त्याच्यातनं काय काय घेणार आहे. मला छोटे मोठे मशीन्स लागणार आहेत, मला काहीतरी IT चे रिलेटेड सॉफ्टवेअर्स लागतात जे त्याच्यामध्ये, त्यांना एक लिस्ट दिली आहे आणि एक अम्ब्रेला सँक्शन घेतलंय. म्हणजे मी वर्षातनं एकदाच लोन पास करून घेतो. कारण आपल्याला शक्यतो कंटाळा कसला असतो की ते, आणि मग बँक म्हणते उद्या या परवा या, हा मॅनेजरने आमच्या मीटिंगमध्ये टाकलंय, मग आपण म्हणतो जाऊ दे आपल्या बँकेत पैसे घेऊन टाका पटकन, कारण ती अपॉर्च्युनिटी आलेली असते. सो वी आर नॉट मिसिंग दॅट अपॉर्च्युनिटी, प्लस वी आर फॉलोईंग दिस रूल. तर असे काही क्रिएटिव्ह गोष्टी करायला लागा, बँक त्याला तुम्हाला सपोर्ट करते. शेवटी तुम्ही प्रोडक्ट विकताय, बँक पैसे विकते. सो देर इज अ कॉस्ट ऑफ मनी विच वी आर पेइंग. डू इट इन अ राईट वे. लॉंग टर्मचे पैसे, शॉर्ट टर्मचे पैसे जर तुम्ही लॉंग टर्मच्या ॲसेटमध्ये टाकले तर तो लॉंग टर्मचा जो ॲसेट आहे तो तुम्हाला कमवायला वेळ लावतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला देता येत नाही पैसे. शॉर्ट टर्म म्हणजे वर्षभरात तुम्हाला परत करायचे. मग सप्लायरची थकबाकी होते, मग एम्प्लॉईची थकबाकी सुरू होते. म्हणजे थोडक्यात तिथे आपण सिक व्हायला लागतो. ते नका करू. त्याच्या टर्म लोन घ्या, 5 वर्ष 7 वर्ष जे काय ॲग्रीमेंट करायचे करा, पण टर्म लोन घ्या. म्हणजे काही 50-50 हजार 1-1 लाखाच्या पण ज्या गोष्टी घेतो त्या टर्म लोनमध्ये येऊन जातात. का? कारण सँक्शन झालेलं आहे. अकाउंट वेगळे बघ, हे लोन अकाउंटमधनं घेऊन टाकायचं. 1 लाखाची गोष्ट घ्यायची, 25,000 आपला चेक, 75,000 त्या अकाउंटमधनं येतात बँकेच्या, सप्लायरला जातात, तो माल देतो. टर्म लोन फॉर लॉंग टर्म. हे पण बरंचसं करत असतो. स्पेक्युलेटिव्ह बाईंग असतं. आज स्वस्तात मिळते, कुठून तरी हायर इंटरेस्टवर किंवा कुठून तरी पैसे आणा, किंवा कुठेतरी कॅश आपल्याकडे पडलेली असं वाटतं की कॅश आयडल आहे, वापरून घ्या याला. तुम्ही जर जसं मगाशी केतननी सांगितलं 2 अकाउंट उघडले आणि तुमच्या पर्सनल अकाउंटमध्ये जर कॅश आयडल असेल ना, ती कुठेतरी परत वापरा. पण कंपनीच्या अकाउंटमध्ये कॅश आयडलच्या दादी लागू नका, ते बुक्सप्रमाणेच जा. सो दीज आर सम मिस्टेक्स विच वी डू, विच मोस्ट ऑफ यू हॅव डन. काही ना काहीतरी केलेले आपण इथं. हे अवॉइड करा. यू आर आयदर चीटिंग युअर ओन कंपनी and making it poorer. So early signs of making your company poor or making stress, delaying employee salaries regularly. हे घडतंय का बघा तुमच्याकडे. borrowing short term from friends and relatives. आता प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तर हे अलाउच केलेलं नाही आहे, पण मग आपण काहीतरी तो डायरेक्टरकडे घेतो, मग डायरेक्टर त्याच्यात टाकतो, असं काहीतरी करतो. पण दिस इज द सायन्स. हे जर होत असेल तर दीज आर द सायन्स युअर कंपनी इज गोईंग सिक. ऑफरिंग डिस्काउंट्स जस्ट टू गेट कॅश इन क्विकली. अनेबल टू पे सप्लायर ऑन टाइम. हा सगळ्यात 1 नंबरचा काय म्हणतो पॅरामीटर आहे. जर तुम्ही तुमचं कंपनीचं सिकनेस बघायचं असेल तर. माझ्या कंपनीमध्ये परचेसरला तो KPI दिलेला आहे की तू सप्लायरला ऑन टाइम गेलंच पाहिजे. जर आम्ही बाय द वे वी पे एव्हरी मंडे, त्या मंडेला कळलं पाहिजे मला की एंड ऑफ द डे की एखादा सप्लायर त्याच्या टर्म्सपेक्षा डिले झालेला आहे. कारण दॅट इज द फर्स्ट साईन ऑफ सिकनेस. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याकडे पैसे कमी असतात आपण कोणाला रडवतो? जेव्हा कुठलाही आपल्याला पहिला आजार होतो तेव्हा आपल्याला काय येतं? आधी ताप येतो. सो तो टेम्परेचर सारखं बघा ते. मग बघा ताप कशाने आला. हे असे जर पॅरामीटर्स जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लावले तर तुमचा सिकनेस लवकर लक्षात येणार आहे. आणि त्यामुळे कॅश क्रंच झाला की आपण प्रीमियमवर म्हणजे क्रेडिटवर घेतो थोडक्यात. GST TD अर्थात याला फार काही पर्याय नाही आहे. ह्याला तर कधीच थांबवू नये, नाही तर हे लोक लॉक लावतील आपल्या बिझनेसला.
लवकरात लवकर. बँक ओडी फुल्ली युटिलाइज असेल, दॅट इज ऑल्सो वन पॅरामीटर. बँक ओडी 80%ला एक अलार्म लावून ठेवायचा. आपल्या अकाउंटंटला किंवा कोणालाही जो कोण ते अकाउंट्स बघतो त्याला सांगून ठेवायचं की 80% जर आला की मला सांगायचं. तिथेच आपल्याला कळतं की आपण कुठे चाललो आहोत. आज आपण शिकलोय कॅश फ्लो कसा काढायचा, त्यामुळे कॅश सांगता येणार नाही असा तुमच्यापैकी कोणी राहणार नाही, बरोबर आहे. सो यू विल नो व्हॉट इज द कॅश पोझिशन. 2 गोल्डन रूल्स आहेत आणि मी त्या माणसाचं पण नाव लिहिलं, अनिल लांबा. कोणी ऐकलंय? त्याचं ते इंस्टाग्राम पण आहे आणि यूट्यूब पण चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. मी उद्या तुम्हाला आपल्या ग्रुपवर, व्हॉट्सॲप ग्रुपवर काही लिंक्स पाठवतो, आजच्या सेशनच्या रिलेटेडच काही लिंक्स पाठवतो, ते बघा. 20 मिनटं 40 मिनटाचे व्हिडिओज आहेत त्याचे. ही इज अ सुपर्ब, ओरेटर पण चांगला आहे पण नॉलेजेबल पण आहे. आपल्या सेशन नंतर जरा त्याच्यावर बोलू आपण, अनिल लांबावर. केतन, त्याचे 2 गोल्डन रूल्स फार छान सांगितले, व्हेरी लॉजिकल, व्हेरी अनालिटिकल, व्हेरी रॅशनल मी म्हणेन. द फर्स्ट गोल्डन रूल इज अबाउट कॉस्ट. तो काय म्हणतो, द कॉस्ट ऑफ बॉरोड मनी, ज्या किमतीत तुम्ही पैसे बॉरो करताय म्हणजे इंटरेस्ट, कॉस्ट ऑफ बॉरोड मनी शुड बी लोअर देन वेर यू इन्व्हेस्ट. म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंटमधनं जिथं डिप्लॉय केले तुम्ही पैसे, त्याच्यामध्ये एवढं कमवलं पाहिजे की त्या बॉरोड मनीला केटर कराल. लॉजिकल? खूप लोक हे नाही करत. म्हणजे ज्यांच्या आता ROI 24पेक्षा कमी असेल त्यांनी हेच केलेलं आहे. ओनर्स फंड इज बॉरोड ॲट 24% ROI. आर यू गेटिंग इन युअर बिझनेस? का तर ते स्वतःचे पैसे म्हणून फ्री आहेत असं तुम्ही समजताय. सो दिस इज द फर्स्ट गोल्डन रूल. तुम्ही अशा ठिकाणी डिप्लॉय करा की जिथे तुम्हाला हायर रिटर्न्स मिळतील बॉरोड मनीपेक्षा. सेकंड इज रिलेटेड टू टाईम, आणि इथे कॅश फ्लोचं महत्त्व आहे. द रिटर्न जनरेटेड फ्रॉम द डिप्लॉइड मनी मस्ट बी रिअलाइज बिफोर द रिपेमेंट ऑफ बॉरोड मनी बिकम्स ड्यू. त्या ड्यू व्हायच्या आधी तुमचे ते जे जिथं डिप्लॉय केलेले आहेत त्याचे रिटर्न्स आधी आले पाहिजेत, तरच तुम्हाला ते परत देता येतील. अदरवाईज यू विल बी इन कॅश क्रंच. अँड आधीच्या स्लाईडमध्ये मी दाखवलं की प्रॉफिटेबल कंपनीजसुद्धा फेल होतात कॅश फ्लोमुळे. हे 2 गोल्डन रूल्स पाठ करून ठेवा. आपल्या मागच्या जर्नीमध्ये, बिझनेस जर्नीमध्ये कधी कधी क्रॉस केले ते आठवा, पण पुढे करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा. त्याचं हे बुक आहे, रोमॅन्सिंग द बॅलन्स शीट. ज्यांना ज्यांना आवडत नाही, म्हणजे अकाउंटिंग आवडत नाही किंवा फायनान्स आवडत नाही, त्यांनी हे बुक नक्की वाचा. खूप सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. ज्यांनी आधी सुरुवातीला हात वर केले होते त्यांनी, ज्यांना जे हेट करतात, पण हे बुक खूप छान आहे, खूप काही सांगून जातं. आजचा जसा सेशन आपला काही काही लोकांसाठी नवीन होता तसं त्या बुकमध्ये आहे. सो नाव वी आर कमिंग टू द एंड, रादर एंड होऊन 5 मिनिटं झाली आहेत. आय विल टेक 10 more minutes. काय हरकत नाही ना? पण तुम्हाला हे कम्प्लीट करून जायचं आहे. नाव यू हॅव टू राईट विद इन युअर ग्रुप फॉर इंडिव्हिज्युअल. ग्रुप डिस्कशन नाही आहे, इंडिव्हिज्युअल लिहायचं आहे. 1 फायनान्शियल हॅबिट आय हॅव बीन अवॉइडिंग बट विल चेंज इन नेक्स्ट 30 days. तुम्ही पुढच्या सेशनला यायच्या अगोदर हे चेंज झालेलं असणार आहे असं लिहा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. I'll keep this slide till you write it. बडीज पैकी कोणी शेअर करणार आहे का की 1 फायनान्शियल हॅबिट यू हॅव चेंज अँड इट वॉज अ विक्ट्री? तू शेअर करशील? अजून कोण आहे बडीज पैकी? तू. आय वॉन्ट 1 more.
वन फायनान्शियल हॅबिट यू चेंज. तू कसं चेंज केलं हे मला इतरांना सांगायचं आहे आणि कसं इट बेनिफिटेड यू. सो निलेश, सुहास अँड चंद्रशेखर असेल स्वतःबद्दलच लिहायचं आहे. याला कुठलेही फॅक्ट्स अँड फिगर्स लागत नाही. ठीक आहे, तुम्ही तिघांनी माईक तर घ्या हातात. चलो शूट. चंद्रशेखर. लास्ट क्वार्टरला सर ओ सी सीवरती जे काम केलं त्याच्यात जे मेजर 60% कॉन्ट्रीब्युटिंग कस्टमर्स होते त्यांचं पेमेंट सायकल 60 डेजचं 45 डेज केलं. व्हेरी गुड. आणि आता या क्वार्टरला इन्व्हेंटरीवरती काम चालू आहे आणि ऑलमोस्ट 30%ने इन्व्हेंटरी रिड्यूस झाली आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुझं ओसीसी आता ते रिड्यूस होणार आहे येस सर. आणि प्रॉफिटॅबिलिटी वाढेल. हां, आणि सायमल्टेनियसली जे लॉस मेकिंग पार्ट्स आहेत कॉन्ट्रीब्युशनमध्ये ते कस्टमरशी निगोशिएशन सुरू आहेत. व्हेरी गुड. तालिया वगैरे. ते निलेश कमिटमेंट कार्ड दिलंय सगळ्यांना, त्याला सांग ना द्यायला. तू बोल तोपर्यंत. ओके. लास्ट इयरपासून मी PNL चालू केलंय. सो PNL मध्ये RMC हा PNL मंथली बघायला चालू केलं. मंथली बघायला चालू केलंय. सो याच्यात RMC हा फॅक्टर मेजर कॉन्ट्रीब्युटिंग आहे माझ्या कॉस्ट शीटमध्ये. सो एव्हरी मंथ जेव्हा RMCचा फॅक्टर जो होता तो अराउंड 70 to 80% मध्ये जात होता. सो RMC कंट्रोल हा माझ्या लक्षात आलं की कंट्रोल करायला पाहिजे. जो RMCचा फॅक्टर वाढत चालला होता. सो याच्यात कुठेतरी लॉसेस इन्कर होत आहे किंवा तो RMC एक्स्ट्रा का लागतोय आणि एक्स्ट्रा इन्व्हेंटरी मी का कॅरी करतोय. याच्यातनं माझी इन्व्हेंटरी अराउंड 10%नी जानेवारीत म्हणजे आता ह्या जानेवारीत मी रिड्यूस करत आणली होती. सो बाय द मार्च लगभग मी 20% पर्यंत इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट जी होती ती कमी करत आणली आणि RMC जे होतं ते नियर अबाउट 59% पर्यंत आलं होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यात yield मध्ये पण काम केलं असशील. Yield मध्ये आता काम चालू आहे. ते अजून थोडंसं मायक्रो लेवलला बघावं लागतं yield साठी. व्हेरी गुड. तालिया हो जाए. येस सुहास. प्रॉफिट अँड लॉस तोच मुद्दा होता माझा. मागच्या वर्षीपर्यंत आम्ही हे बघत नव्हतो, पण बघितल्यानंतर लक्षात आलं की जे लॉस मेकिंग बिझनेसेस आहेत ते कमी करून ह्या वर्षी आम्ही स्टॉपच केलं ते करायचं. म्हणजे काहीच कारण नसताना उगीच बर्डन ओढवण्यापेक्षा तो जो 3-4% जे बिझनेस होते स्मार्टली दुसऱ्याला हँड ओव्हर करून टाकले. सो वी आर गेटिंग द प्रॉफिट बट समबडी एल्स इज डुईंग. व्हेरी गुड. तालिया. सो हे लक्षात घ्या की फायनान्शियल यांचं आत्ता जे काही म्हणणं होतं हे फायनान्सच्या लिव्हरमध्ये काहीच नाही केलं यांनी. हे लक्षात आलं का? त्यांनी काम कुठं केलं? तसं त्यांनी पण आणि यांनी पण शॉप फ्लोअरवर काम केलं. यांनी सेल्स आणि बिझनेस स्ट्रॅटेजीवर काम केलं आणि फरक कुठे पडला आहे? फायनान्सच्या लिव्हरमध्ये. सो दिस इज व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट हिअर की तुम्ही फायनान्स शिकायला म्हणजे CA बनायला इथं कोणी नाही आलेलं, पण तुमच्या कुठल्या ॲक्शन्स फायनान्सचे फिगर हलवेल आणि आपल्या दृष्टीने फेवरेबल करेल हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे फॅक्ट्स अँड फिगर्स समोर असलेले पाहिजेत. जितकं तुम्ही ते समोर लिहाल तितकं ते इम्प्रूव्ह होत जाणार आहे. कारण तुम्ही त्याच्यावर काम कराल. नुसतं लिहून इम्प्रूव्ह नाही होणार, पण त्याच्यावर काम कराल. पण त्याच्या आधी लिहिलं पाहिजे. अँड नाव वी आर कमिंग टू द कमिटमेंट. मला तुमच्याकडनं 1 स्पेसिफिक ॲक्शन इन द नेक्स्ट 30 days इन 5W1H फॉर्मॅट सगळ्यांना मिळाले. आत्ता लिहायचं आहे की एक स्पेसिफिक. आय थिंक मोहित तुझ्या टेबलवर तुला ब्रेक इव्हन पॉईंट सुधारायचा आहे.
बडीजनी ते फोटोग्राफ काढून घ्या, कमिटमेंट त्यांच्याकडे द्या, पण फोटो काढून घ्या किंवा तुमच्या ग्रुपवर फोटो टाकायला सांगा. जायचं पुढे. लास्ट स्लाइड. सो बिफोर आय प्रेझेंट द लास्ट स्लाइड, आय वॉन्ट सम टेकअवेज. प्रत्येक टेबलवर एक 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 पटकन काही टेकअवेज सांगताल तर बघा. ज्यांच्याकडे माईक आहेत त्यांनी आधी बोलायला घ्या. आजचा टेकअवे काय? सो व्हॉट आर यू टेकिंग अवे? माईक घ्या. सर, बिझनेस ग्रो करणं जेवढं इम्पॉर्टंट असतो, म्हणजे आपला मेन फोकस असतो की क्लायंट वाढवला पाहिजे, क्लायंट बेस आणि सेल्स वाढवलं पाहिजे. तर आजच्या सेशनमधनं हे लक्षात येत आहे की ह्याच्या पॅरलली फायनान्सवरती पण आपलं तेवढंच लक्ष असायला हवं. व्हेरी गुड. सो वाय ऑफ द बिझनेस? बिझनेस करणं हे इम्पॉर्टंट आहे. बिझनेस करणं हे इम्पॉर्टंट आहे, पण ज्याला आपण म्हणतो हे शरीर चालतं, तर त्याच्यासाठी हार्ट जसं इम्पॉर्टंट आहे तसं फायनान्स हे हार्ट ऑफ द बिझनेस आहे. फायनान्स इज हार्ट ऑफ द बिझनेस. यू शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट दिस. व्हेरी गुड. चला, प्रत्येक टेबलने एक एक टेकअवे सांगायचं की माईक. कुणाकडे माईक अजून? आयदर पास ऑन और टेकअवे. I am not my business. I am not my business. आय एम नॉट माय बिझनेस इज युअर टेकअवे. व्हेरी गुड. बोल, तू बोलतोय, तुम्ही बोलताय. फायनान्स प्रॉपर असेल तर बिझनेस ऑटोमॅटिकली प्रॉपर चालेल. थोडं क्लिअर आहे. बाकीचं इकडे लक्ष द्या. फायनान्स प्रॉपर असेल तर ऑटोमॅटिकली बिझनेस प्रॉपर चालेल. व्हेरी गुड. जे आपले बेसिकली आफ्टर लुकिंग आउट युअर P&L, तुम्हाला तुमचे जे हिडन लॉसेस दिसत आहेत, तो इट इज टाईम दॅट यू शुड स्टार्ट वर्किंग ऑन देम अँड यू शुड कम टू अ पोझिशन वेर यू शुड नो वॉट आर युअर हिडन लॉसेस अँड वाय आर दे देअर. सो ही अंडरस्टँडिंग आली तर यू हॅव गॉट द परफेक्ट होल्ड ऑन युअर बिझनेस बेसिकली. व्हेरी गुड. थँक्यू. एक मिनिट, चर्चा जरा कमी करा ना. जे बोलतायत त्यांना ऐका. कोण बोलताय? तुम्ही बोलणार आहे? नाही. सर, पर्सनल ग्रोथ, प्रोफेशनल ग्रोथ आणि फायनान्शियल ग्रोथ सो व्हॉट इज दॅट इम्पॉर्टंट? सेशनमध्ये सुद्धा. व्हेरी गुड. थँक्यू. सर, कुठल्याही बिझनेससाठी आकडे म्हणजे जे फिगर्स आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत, जे आजपर्यंत डोक्यात होत्या त्या कागदावर आल्यानंतर काय इफेक्ट होणार आहे बिझनेसला, ते आज समजलं सर. सो हे पुढचे 30 डेज तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. राईट? व्हेरी गुड. So take one action. हां. Take one action which will automatically increase your financial level. सो दिस इज युअर टेक अवे. तिकडे माईक द्या. सो नंबर्स डोंट लाय. नंबर्स डोंट लाय. बरोबर. सर, ब्रेक इव्हन रेव्हेन्यूमुळे फारशी क्लॅरिटी आली आता की कितपर्यंत धावायचं आहे. पहिलं असं मनात नव्हतं की आपण किती केलं पाहिजे, फक्त एक रॅन्डम होतं सगळं, जे आता प्रॉपर कागदावर आले. सो आता डोळे उघडून आपण जाऊ शकतो. येस येस येस. जे आधी डोळे झाकून आपण इकडे तिकडे. रॅन्डमच चालू होतं, म्हणजे असं टार्गेटेड नव्हतं काही. गुड. थँक्यू. हा टेबल राहिलाय. आणि मग तो टेबल. As a second generation of the business, I got to learn today that as a second generation, we see that everything is functioning very nicely. We see progress and everything. But when you deep dive, you get to know that we have much more deeper depths to cover. व्हेरी गुड. चलो, गुड. एकच टेबल राहिलं आहे ते. सर, ब्रेक इव्हन रेव्हेन्यू एक महत्त्वाचा पॉईंट होता. म्हणजे त्याच्यामुळे एक आयडिया येते की तुम्ही समजा जर तुम्ही हा पॉईंट क्रॉस करताय या मंथली बेसिसवर, तर काय कॉन्टेस्ट किंवा काय प्रोग्राम राबवू शकता तुमच्या फर्ममध्ये. व्हेरी गुड. सगळ्या टेबलकडनं आलं टेक अवे. हा बाकी आहे का? त्यांचं काही टेक अवे नसेल आज. सो इफ यू आर नॉट टेकिंग अवे समथिंग, इट्स माय फेलियर.
माझं इंजिनिअरिंग फील्ड आहे आणि आपण एवढं बिझी असतो इंजिनिअरिंगमध्ये डे टू डे लाईफमध्ये की आपण फायनान्स हा टॉपिक अक्षरशः मागे सोडतो आपण. पण आता या सेशनने असं वाटलं आहे की फायनान्स हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरं तो हार्ट आहे. सांगितलं त्याचं त्यांनी की आपल्या बिझनेसचा तो हार्ट आहे आणि तो पुढे घेऊन जायला पाहिजे, म्हणजे हे बघायला पाहिजे. व्हेरी गुड. मी ही PPT शेअर करणार आहे. त्याच्यामधले जे तुला ग्राफ्स आवडले ना त्याच्यावर काम करायला लाग. ते सगळे आपले फायनान्शियल फिगर्स त्या ग्राफमध्ये टाकता येतात. सो आज आपण जर बघितलं तर काय काय हे एवढे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. याच्यावर जर काम नाही केलं तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे. सो याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. बडीज तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे. बट इट डझंट मीन दॅट यू हॅव टू फॉलो अप विथ देम. देर शुड बी नो फॉलो अप. ॲब्सोल्युटली नो फॉलो अप फ्रॉम द बडीज. लेट देम आस्क यू फॉर सपोर्ट. कारण त्यांचं जर दुखत असेल तर ते तुम्हाला फोन करतील. जर पेनच नसेल, हा फायनान्स हा पेनच नसेल तर काही काम काही होणार नाही त्याच्यावर. चलो, थँक्यू.